भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली. प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये तिरंगाबद्दल अभिमान वाटावा. ज्यांनी ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपलं बलिदान दिलं त्यांचं स्मरण व्हावं याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देशवासियांना ऐलान केलं, हर घर तिरंगा, प्रत्येक घरामध्ये तिरंगा जाऊ द्यात आणि प्रत्येक शहरामध्ये गावांमध्ये तिरंगा रॅली काढा, जेणेकरून आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्वप्रथम राष्ट्रप्रेम हे निर्माण झालं पाहिजे. मुख्यत्वे तरुणांच्या मनामध्ये हृदयामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. याकरता या भावना निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांनी जे ऐलान केलेलं आहे त्यानुसार पुण्याला 2 दिवसापूर्वी रॅली झाली, मुख्यमंत्री त्याला आले. औरंगाबादलाही रॅली झाली, त्यालाही मुख्यमंत्री होते. पिंपरी चिंचवड शहरात ही पहिलीच रॅली होत आहे. त्याला हजारो संख्येनं शहरवासियांनी सहभागी व्हावं, कारण ही एक कामगार नगरी आहे. त्यामुळं राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं त्याला निमंत्रित म्हणून राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, संत तुकाराम नगर नागरी कृती समिती, त्या सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या सर्वांच्या वतीनं ही रॅली उद्याची होत आहे. दुपारी 3 वाजता 15 ऑगस्टला रॅली सुरू होईल. 6 वाजता त्याची सांगता होईल. साधारण 3-3.5 किलोमीटर रॅली चालतच जाणार आहे, कारण वृद्ध, तरुण, युवा वर्ग जास्तीत संख्येने सहभागी यामध्ये व्हावा यासाठी ह्या रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आपल्या माध्यमातून सर्व शहरवासियांना मी विनंती करतो, व्यापाऱ्यांना विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, कामगार वर्गाला विनंती करतो, आपल्या देशावर आपलं प्रेम असेल तर एक दिवस माननीय पंतप्रधानांच्या आव्हानानुसार सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. आपल्या देशाप्रती प्रेम जे आहे ते प्रकट करावं एवढीच विनंती. धन्यवाद.